2.1च्या खाली येता कामा नये. आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको. आता 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं. मनुष्याचं शरीर मन बुद्धी जन्माला आल्यावर एकदम ज्ञानी नसतात सगळे लोक, त्यांना हे हळूहळू शिकावं लागतं. तर ते नीट शिकतील सगळे आणि सगळ्यांचं सगळं नीट चालेल. याच्याकरता जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये व्यक्ती पहिल्यांदा जो जन्मतो, एक एक इंडिव्हिज्युअल जन्मतो, तो आहे, त्याला एक सत्ता निसर्गानेच तो एक व्यक्ती म्हणून सत्ता दिलेली आहे. परंतु या संबंधांच्या कारणाने तो पुढे कुटुंब मानायला लागतो आणि मग ते कुटुंबांचं गाव बनतं, म्हणून त्या गावांचं जनपद बनतं. आपल्याकडे तो श्लोक प्रसिद्ध आहे, त्यजेदेकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मानं पृथ्वीम त्यजेत. आत्मसाक्षात्काराकरता सगळं सोडा, कारण ते जीवनाचं परम लक्ष आहे. देव भेटला पाहिजे, सत्य कळलं पाहिजे काय आहे ते. ते मी कसं पाहतो मला ते कसं दिसतं ही गोष्ट वेगळी, पण सत्य मिळालं पाहिजे, खूण पटली पाहिजे की हा आता मिळालं, म्हणजे मग मनुष्य हा पूर्ण समाधानी होतो. त्याच्याकरता सगळं सोडायचं. परंतु ते जे सगळं आहे जनपद म्हणजे पूर्ण समाज, त्या समाजाकरता कुळ सोडायचं, म्हणजे कुळाचा त्याग करायचा आणि कुळाकरता एका व्यक्तीचा त्याग करायचा. आता त्याग काही रोज रोज करावा लागत नाही, ते प्रसंग कधी कधी येतात आणि तेव्हा करतातही, त्यांच्या गोष्टी आपण म्हणतो. राम वनवासात गेले सगळं सोडून असं म्हणतो. कुंतीनी भीमाला पाठवलं बकासुराला मारायला, पुष्कळ गोष्टी आपण या त्यागाच्या. हे काय बंधू असं तो जरी साता आम्ही तो थंडलीच दिधले असं ते बळी मी. कुटुंब कशा करताय? देशा करताय. जनपद म्हणजे देश. जन तेव्हा म्हणतात जेव्हा एक उद्देश असतो सगळ्यांचा, त्यांचा जन होतो, लोकांचा जन नाही होत, समूहाचा जन नाही होत. समूहाला एक ध्येय पाहिजे असतं. तर आपल्या सगळ्या देशामध्ये एकच ध्येय आहे लोकांना. सिनेमाच्या गाण्यातही तेच येतं ना, सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. हे सगळ्यांना वाटत असतं. देव भेटला पाहिजे, काय सत्य आहे सृष्टीच्या मुळाची ते कळलं पाहिजे, ते सगळ्यात मोठं लक्ष आहे. आणि आपल्या सगळ्या समाजात गरीब श्रीमंत, जंगलात राहणारे, शहरात राहणारे, ही भाषा बोलणारे, ते भाषा, सगळ्यांना हे ध्येय आहे. म्हणून आपलं एक जनपद आहे, त्याच्याकरता आपलं कुटुंब आहे आणि व्यक्ती या कुटुंबाकरता आहे. यांचा त्याग रोज नाही करावा लागतो, पण यांच्याकरता नित्य जगावं लागतं. आणि म्हणून आपल्या इथे समाजाचा घटक व्यक्ती नाही आहे, समाजाचा घटक कुटुंब आहे. जसं आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत, त्या सगळ्या पेशींमध्ये जे डीएनए आहे ते सारखं आहे. त्यातली एक पेशी कोणाच्या हातात लागली तर आता क्लोनिंग करून त्या एका डीएनए पासून तो पूर्ण प्राणी तसाच्या तसा उभा करता येतो, तो मनुष्य तसा तसा उभा करता येतो. प्रत्येक पेशी ही शरीराची इकाई आहे, युनिट आहे. तसं प्रत्येक कुटुंब हे समाजाचं युनिट आहे, व्यक्ती नाही. त्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतं, मायटोकॉन्ड्रिया असतो, निरनिराळ्या प्रकारचे घटक असतात, प्रोटोप्लाझम असतो, असे सगळे आपण व्यक्ती आहोत. आमचं कुटुंब हे समाज आहे, समाजात लहान रूप आहे. समाजात कसं राहायचं, कसं वागायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो. संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते, फार चिंता आहे, चिंतेचा विषय आहे. याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही. जल कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले. 2.1च्या खाली येता कामा नये. आपल्या देशाची जनसंख्या नीती
1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको. आता 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं. पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे. ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं, ते आपलं आहे. आपण कुटुंबात हेच शिकतो ना, निरळ्या प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात. 4 भाऊ असले, 3 भाऊ असले, 2 भाऊ असले, एक दुसऱ्यासारखा नसतो. स्वभावही कधी कधी अलग असतात, एकमेकांना पटेलच असं नाही आहे, पण तरी आपलेपणा असतो. अरे मग तो असा वागतो, तो तू काही झालं तरी भाऊ आहे ना माझा. गांधीजींना एक मुलगी भेटली, ते येरवड्याला जेलमध्ये होते, ते त्यांना फिरायची वगैरे मुभा होती, तिथल्या टेकडीवर फिरायला जायचे. परत येताना त्यांना एक मुलगी दिसली, 10 वर्षाची मुलगी, आणि 5 वर्षाचा तिचा भाऊ चांगला गलेलठ्ठ, तो कडेवर बसलेला. तर गांधीजी म्हणाले त्या मुलीला, अरे त्याला, तो चालतो ना, त्याला चालव ना हाताला धरून, खांद्यावर कशाला घेतलं. ते म्हणे तो चालत नाही, कंटाळा करतो. अरे त्याला सांग, तुला वजन होत नाही का. तर ती मुलगी म्हणाली, वजन, आपल्या भावाचं वजन कसं होईल. हा जो आपलेपणा असतो, या आपलेपणातून या सगळ्या गोष्टी येतात. तो आपला आहे म्हणूनही ते चाललं पाहिजे, पण ते केवळ आपलं आहे असं नाही आहे. आज जगाला याची आवश्यकता आहे. ही जी आपली संस्कृती आहे, जी सगळ्यांना स्वीकार करते, जी माणसाला शरीर मन बुद्धीच्या पलीकडे काही आहे त्याच्या अनुरोधाने जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. केवळ उपभोगाकरता, केवळ मनाच्या प्रसन्नतेकरता, केवळ बुद्धीच्या जिज्ञासेच्या शांती करता नाही जगायचं. त्याच्या पलीकडे आपल्याला जोडणारं एक सूत्र सगळीकडे आहे. ते कोणचं आहे ते मिळालं पाहिजे. त्यात खरं सुख आहे, त्यात संतोष आहे, समाधान आहे, आणि ते कधीच फिक्क पडत नाही. हे जाणणारी आपली संस्कृती आहे. इतकं मोठं प्रवचन, भाषण वगैरे न देता साध्या साध्या छोट्या आचारातून हे प्रत्येकाला देणारी आपली संस्कृती आहे. आज जगाला त्याची आवश्यकता आहे. इतकी भांडणं चालू आहेत जगात. कारण काय? अहंकार आणि कट्टरपणा आणि स्वार्थ. आता हा जो अपूर्ण विचार आहे की एकमेकाशी काही संबंध नाही, कारण जोडणारं काही माहीत नाही. शरीर मन बुद्धी माहीत आहे, आत्मा माहीत नाही. अर्थ काम मोक्षही माहीत आहे, पण धर्म माहीत नाही. हे जोडणारं चौथं नसल्यामुळे कट्टरपण, स्वार्थ, अहंकार हे प्रभावी होतं. मग भांडणं होतात. त्याच्यामुळे नीतिमत्तेची चाड राहत नाही. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।